महाराष्ट्र बोर्ड 12वीं का रिजल्ट आज घोषित हो गया है, जिसमें 89.79% विद्यार्थी सफल रहे। इस साल भी लड़कियों ने बेहतर प्रदर्शन किया है, जबकि कोकण मंडल टॉप पर रहा है। महाराष्ट्र राज्य माध्यमिक एवं उच्च माध्यमिक शिक्षण मंडल पुणे ने 12वीं परीक्षा 2026 का परिणाम घोषित कर दिया है। इस वर्ष 14 लाख से ज्यादा विद्यार्थियों ने परीक्षा दी, जिनमें से 12.86 लाख विद्यार्थी सफल रहे। कुल पास प्रतिशत 89.79% दर्ज किया गया है। लड़कियों ने एक बार फिर शानदार प्रदर्शन करते हुए 93.15% रिजल्ट हासिल किया, जबकि लड़कों का परिणाम 86.80% रहा। विभागवार परिणामों में कोकण मंडल 94.14% के साथ पहले स्थान पर रहा। इस साल परीक्षा को पारदर्शी और कॉपी मुक्त बनाने के लिए सख्त इंतजाम किए गए थे, जिनमें सीसीटीवी निगरानी और उड़न दस्ते शामिल थे। सर्वांना नमस्कार। आज इयत्ता 12वीचा नागपूर विभागाचा निकाल ह्या ठिकाणी आपण जाहीर करत आहोत। प्रथमतः मी ही जी परीक्षा आहे 12वीची घेण्याकरिता ज्या घटकांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे, यामध्ये सर्व जिल्हास्तरीय दक्षता समित्या, आमचे सर्व शिक्षणाधिकारी, सर्व डाएटचे प्राचार्य, सर्व जिल्हाधिकारी, सर्व शाळांचे मुख्याध्यापक, प्राचार्य, आमची सगळी यामध्ये आपल्या नागपूर विभागाचा फ्रेश रेग्युलर विद्यार्थ्यांचा जो निकाल आहे तो एकूण 84.12% लागलेला आहे। त्यानंतर आपले जे रिपीटर प्रायव्हेट विद्यार्थी आहेत त्यांचा आपला टोटल निकाल हा 39.47 लागलेला आहे। त्यानंतर आपला जो ओव्हरऑल निकाल आहे तो निकाल आपला एकूण लागलेला आहे 87.07%। त्याच्यानंतर डिस्ट्रिक्ट वाईज परफॉर्मन्समध्ये सगळ्यात चांगला निकाल जो लागलेला आहे तो नागपूर जिल्ह्याचा आहे 91.66% आणि ह्यामध्ये गडचिरोलीचा जो लागलेला आहे तो 79.60% आहे। ह्यामध्ये मुलींचं पासिंगची टक्केवारी ही मुलांपेक्षा जास्त आहे आणि विषयनिहाय पाहिलं तर आपण 23 विषयांचा निकाल हा 100% लागलेला आहे। तो यावर्षीचा 96.44% लागलेला आहे। कलाचा 78.02% आहे। वाणिज्याचा 87.03% आहे। व्यवसाय अभ्यासक्रमचा 82.74% आहे आणि ITIचा 81.78% आहे। निकाल जो आहे हा मागच्या वर्षीपेक्षा 2% कमी लागलेला आहे, परंतु निकाल कमी लागण्याच्या कारणांचा आम्ही शोध घेऊ। तथापि आणखीन एक जे आम्ही यावर्षी जे आमचं जे मूल्यांकन आहे की परीक्षा अत्यंत कडक वातावरणात पार पाडलेल्या आहेत, गैरप्रकारांना आपण यावर्षी जास्तीत जास्त आळा घातलेला आहे। कदाचित त्याचा एक परिणाम हा निकालाची टक्केवारी कमी लागण्यामध्ये झालेला असू शकतो। रिजल्ट के दौरान जांच में वर्धा और गोंदिया जिलों के कुछ कॉलेजों में सामूहिक नकल का मामला सामने आया। जांच के बाद संबंधित विद्यार्थियों के एक विषय के पेपर रद्द कर दिए गए हैं और नियमों के तहत कार्यवाही की गई है। निकाल जाहीर करताना तपासणी जो परीक्षोत्तर काळ असतो त्यामध्ये असं आढळून आलेलं आहे की वर्धा जिल्ह्यातील JD चौधरी कनिष्ठ महाविद्यालय वासी तालुका समुद्रपूर येथील 118 विद्यार्थी आणि सोबतच गोंदिया जिल्ह्यातील माऊली कनिष्ठ महाविद्यालय कातोली येथील 125 विद्यार्थी असे हे 118 अधिक 125 विद्यार्थ्यांचे उत्तरपत्रिका तपासताना आमची जी तपासणी करणारी यंत्रणा असते त्यांना याच्यामध्ये सामूहिक कॉपी केलेली आहे असं आढळून आलेलं आहे आणि नियमानुसार मग आम्ही हे प्रकरण आमच्या समितीसमोर ठेवून त्याची पुनर्तपासणी करून सामूहिक कॉपी केल्याचं निष्पन्न झालेलं असल्यामुळे या सगळ्या विद्यार्थ्यांची आम्ही एका विषयाची म्हणजे ज्याच्यामध्ये आम्हाला हा गैरप्रकार आढळून आलेला आहे त्याची संपादन आम्ही लोकांनी रद्द केलेली आहे। ह्यामध्ये ह्या केंद्रावर कार्यरत असणारे जे शिक्षक स्टाफ आहे, पर्यवेक्षक म्हणून ज्यांनी काम केलेलं आहे त्यांच्यावर आम्ही सगळ्यांवर कार्यवाही करणार आहोत। सोबतच संबंधित त्या ठिकाणी केंद्र संचालक म्हणून ज्यांनी काम केलेलं आहे त्यांच्यावरही कार्यवाही करणार आहोत आणि दोन्ही ठिकाणचे केंद्र आम्ही भविष्यामध्ये बंद करणार आहोत। आजपर्यंत आपण चौकशीमध्ये होतो। आज निकाल जाहीर झालेला आहे, ही चौकशी अंतिम झालेली आहे
आता पुढील काळामध्ये याच्यात सहभागी असणाऱ्या सर्व घटकांवर कारवाई होणार आहे। शिक्षा व्यवस्था में अगर नकल जैसी घटनाएं सामने आती रही तो इसका असर भविष्य पर पड़ेगा। ईमानदारी और मेहनत ही सफलता की असली कुंजी है। अगर पढ़ाई कम होती रही तो आने वाली पीढ़ी कैसे मजबूत बनेगी, यह सवाल खड़ा होता है।